नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, काश्मीर खोऱ्यातल्या पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला आणि या हल्ल्यामध्ये जे निष्पाप पर्यटक मारले गेले, या घटनेनंतर देशभरात तीव्र संताप आणि बदलाची भावना असताना जम्मू काश्मीरमधल्या एका स्थानिक नागरिकानं सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती। आणि ही याचिका का दाखल केली, या याचिका दाखल करण्यामागचा त्याचा उद्देश काय आहे, हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। अर्थात ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळलेली आहे आणि नुसती फेटाळली असं नाही, तर याचिका फेटाळत असताना याचिकाकर्त्याची कान उघडणी सुद्धा चांगल्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी केलेली आहे। आपल्याला माहीतच आहे की देशहिताच्या दृष्टिकोनातून जेव्हा जेव्हा काही निर्णय हे घेतले जात असतात, तेव्हा तेव्हा त्याला खोडा घालण्याचं काम हे यापूर्वी भारतामध्ये झालेलं आहे आणि खास करून ही काँग्रेसची सवय ही राहिलेली आहे। एखादं प्रकरण न्यायप्रविष्ट झालं की ते प्रकरण किती काळ चालू राहतं हे आपल्याला माहिती आहे। आपल्याकडे तो इतिहास आहे, कारण त्याचं तसंच आहे की आपल्याकडचा जो कायदा आहे तो कायदा दोन्ही बाजूच्या या पक्षाला युक्तिवादासाठी वेळ देतो आणि त्यांना त्याची संधी दिली जाते। त्यानंतरच्या तारखा, ही सगळी प्रक्रिया ही खूप वेळखाऊ आहे। एखादा निर्णय तत्काळ हा न्यायालयात होत नाही, ते प्रकरण भिजत गोंगडं असं ठरतं। त्यामुळं या हल्ल्याच्या प्रकरणात सुद्धा हे असंच घडावं, हाच यामागचा उद्देश असला पाहिजे। त्याशिवाय या हल्ल्याची न्यायालयीन चौकशी व्हावी अशा पद्धतीची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली नसती। हा हल्ला का झाला, हा हल्ला कशामुळे झाला आणि हल्ला होत असताना पर्यटक असणाऱ्या केवळ पुरुषांनाच कशा पद्धतीनं मारलं गेलं, धर्म विचारून मारलं गेलं, हे तिथं असणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं आहे। ज्यांनी आपला पती गमावला, ज्यांनी आपला भाऊ गमावला, ज्यांनी आपला मुलगा गमावला, त्यांनी हा सगळा घटनाक्रम डोळ्यात आसवं आणून सांगितलेलं आहे। आणि जे पर्यटक वाचले, अशा पर्यटकांनी सुद्धा तेच सांगितलं की ज्या पर्यटकांची हत्या या दहशतवाद्यांनी केली, ही हत्या करण्यापूर्वी त्यांना धर्म विचारला, कलमा वाचायला येतो का असं त्यांनी विचारलं। ज्यांना कलमा वाचता येत नाही अशांना गोळ्या घालून त्यांना ठार मारलं गेलं। जे हिंदू आहेत त्यांना गोळ्या घालून ठार मारलं गेलं। हे दहशतवादी पहलगाममध्ये कसं पोहोचले, 200 किलोमीटर जवळजवळचं अंतर हे त्यांनी कसं पार केलं, त्या ठिकाणी ते आले कसे, त्यांना आसरा कोणी दिला, त्यांच्या राहण्या खाण्या जेवणाची व्यवस्था ही कुणी केली, या सगळ्या गोष्टी आता तपासात पुढे येतील। निश्चित काही त्रुटी या सगळ्यामध्ये सैन्य दलाच्या राहिल्या असतील तर त्या त्रुटींवर सुद्धा चौकशी होईल, त्यावर सुद्धा बोट ठेवले जाईल। जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई सुद्धा होईल। मात्र आज ही घटना घडल्यानंतर भारतानं जे करायला हवं, भारताला जी पावलं उचलायला हवीत ती उचलायला सुरुवात केल्यानंतर पाकिस्तानची कशा पद्धतीनं भंबेरी उडालेली आहे हे आपण बघत आहोत। सुरुवातीला सिंधू नदी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेला, म्हणजे सिंधू नदीचं पाणी जे आहे ते रोखण्याचा निर्णय हा भारतानं घेतलेला आहे। त्यानंतर सीमेवर ज्या कारवाया भारतीय संरक्षण दलाकडून सुरू आहेत, त्याच्या सगळ्या घडामोडी, त्याच्या अपडेट्स हे माध्यमांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतच आहेत। जगभरातून प्रत्येक देशाचा पाठिंबा आज भारताच्या मागे आहे आणि भारत काही ना काही मोठं पाऊल या सगळ्या प्रकरणात उचलेल याची धडकी पाकिस्तानला भरल्यामुळेच पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी मध्यरात्री पत्रकार परिषद घेऊन त्यांनी असं जाहीर केलं की भारत येणाऱ्या काळात पाकिस्तानवर हल्ला करू शकतो। हे चित्र एका बाजूला असताना हा हल्ला कसा झाला याबद्दल एक खोटा नरेटिव्ह पसरवण्याचं काम सर्वप्रथम पाकिस्तानकडूनच करण्यात आलेलं आहे। आपल्याला आठवत असेल तर बघा, हल्ला घडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानकडून ज्या प्रतिक्रिया उमटल्या, त्या प्रतिक्रिया अशा पद्धतीच्या होत्या की हा हल्ला आम्ही केलेला नाही, हा हल्ला घडवून आणण्यात आलेला आहे। यामागं काही ना काहीतरी राजकारण आहे। आपल्याला आठवत असेल की पुलवामा हल्ला ज्यावेळी झाला त्यावेळीसुद्धा देशात अशाच पद्धतीचा खोटा नरेटिव्ह पसरवण्यात आलेला होता। धर्म विचारून वगैरे काही मारलेलं नाही। आज स्थानिक नागरिकसुद्धा काश्मीरमधले या गोष्टी बोलून दाखवत आहेत। अनेक माध्यमांमध्ये मुलाखती देत असताना या नागरिकांनी या गोष्टी बोलून दाखवलेल्या आहेत। त्याचा अर्थ काय आहे, तर जे घडलं आहे ते अशा पद्धतीनं घडलेलं नाही, म्हणजे जे लोक तिथं प्रत्यक्षदर्शी होते, ज्यांनी हे सगळं बघितलं, अनुभवलं, त्या पुण्यातल्या
जगदाळेंच्या पत्नी त्यांनी तर असं स्पष्टपणानं सांगितलं की दहशतवाद हा शब्द काय आहे तो आम्ही तिथं जगलेलो आहोत, दहशतवाद आम्ही तिथं अनुभवलेला आहे. इतकं स्पष्ट आणि स्वच्छ ते सांगत असताना अशा पद्धतीचा खोटा नरेटिव्ह पसरवण्याचं काम हे आता पाकिस्तानकडून नाही तर आता भारतातल्याच आपल्या काश्मीरमधल्या स्थानिक नागरिकांच्याकडून सुरू आहे की काय असा संशय या याचिका दाखल करण्यामागं निश्चित येतो. या सगळ्या हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करावी म्हणजे काय, कशाकरता न्यायालयीन चौकशी करायची, चौकशी ऑलरेडी सुरू आहे. NIA सारखी यंत्रणा या सगळ्या घटनेची चौकशी करते आहे. तरीही भारतीय सैन्य दलावर, भारतीय सुरक्षा यंत्रणेवर आपला विश्वास नाही का असा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो. भारतीय सैन्य दल, भारतीय सुरक्षा व्यवस्था ही तिथं तैनात असल्यामुळंच काश्मीरमधला स्थानिक नागरिक असेल किंवा पर्यटक असतील हे सुरक्षित आहेत. गेल्या काही वर्षामध्ये आपण जर बघितलं असेल तर काश्मीरमधलं पर्यटन हे वाढलेलं आहे, भरलेलं आहे. लोकांच्या जीवनमानामध्ये बदल झालेला आहे, त्यांचं जीवनमान हे उंचावलेलं आहे. हा अनुभव तिथला स्थानिक नागरिक घेत असला तरी मनामध्ये जो एक त्यांनी कप्पा करून ठेवलेला आहे तो कप्पा काय अजून त्यांच्या मनातून निघायला तयार नाही असाच त्याचा अर्थ आहे. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यामागचा हाच उद्देश आहे, दुसरा कुठला उद्देश असूच शकत नाही. या बद्दल बोलताना ही याचिका फेटाळून लावत असताना सर्वोच्च न्यायालयानं जे निरीक्षण नोंदवलेलं आहे, जी मतं व्यक्त केलेली आहेत ती अत्यंत महत्त्वाची आहेत. याचिका फेटाळून लावत असताना त्यांनी खडे बोल सुनवत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणतात की आपण या देशाचे नागरिक आहोत, आपण या देशासाठी काही ना काहीतरी देणं लागतो. आजची परिस्थिती काय आहे, परिस्थितीचं गांभीर्य हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण न्यायालयीन चौकशीची मागणी करता हे योग्य नाही. अशा याचिकांमधून आपल्या सैन्यदलाचं मनोबल हे खच्ची होऊ शकतं. सैन्यदलाचं मनोबल खच्ची होऊ नये यासाठी आपण ही याचिका मागं घ्यावी. आणि जे जम्मू काश्मीरमधले स्थानिक विद्यार्थी आहेत बाहेर शिक्षण घेणारे, त्यांच्या सुरक्षिततेबद्दल जर काही प्रश्न असतील ते मांडायचे असतील तर ते सर्वोच्च न्यायालयात न मांडता ते उच्च न्यायालयात मांडावेत. अशा पद्धतीच्या सूचना, अशा पद्धतीची मतं ही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी ही याचिका फेटाळून लावत असताना व्यक्त केलेली आहेत. एखादं प्रकरण न्यायालयात गेलं की एकूण प्रक्रिया किती लांबते, त्यातला दम सगळा निघून जातो. बऱ्याचदा असं घडलेलं आहे की घटना लोक विसरतात परंतु न्याय काय लवकर होत नाही. त्यामुळंच एखाद्या प्रकरणात न्यायालयात ते प्रकरण लोंबकळत ठेवायचं हीच यामागची भावना असल्यामुळं या सगळ्या हल्ल्याची चौकशी ही न्यायालयीन व्हावी अशी मागणी करणारी याचिका ही दाखल करण्यात आलेली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानं अतिशय पद्धतशीरपणे त्यांना चपराक लावलेली आहे. पाकिस्तानकडून जो खोटा नरेटिव्ह हा पसरवण्यात येतोय, या नरेटिव्हला कुठं ना कुठं तरी बळ देण्याचं, कुठं ना कुठं तरी पाठिंबा देण्याचं काम हे याचिकाकर्त्यांकडून झालं असा निष्कर्ष आपल्याला इथं काढता येईल. कुणीही कितीही प्रयत्न केले तरी हा हल्ला कसा झाला, हा हल्ला कशा पद्धतीनं झाला हे सगळ्या जगाला माहिती आहे. हल्ला धर्म विचारूनच झाला, हल्ला हिंदू धर्मावर झाला, हल्ला हिंदूंवर झाला हे कुणीही नाकारू शकत नाही. अशा कितीही याचिका दाखल झाल्या तरी हे सत्य लपू शकत नाही. आणि या देशातल्या सर्वसामान्य नागरिकांना, सर्वसामान्य भारतीयांना याची खात्री आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं हे जे सरकार आहे हे सरकार पाकिस्तानच्या चारी मुंड्या चित केल्याशिवाय गप्प बसणार नाही, पाकिस्तानला कायमची अद्दल घडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तूर्त इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.